विद्यार्थी मित्रांनो, मागच्या स्लाइडमध्ये आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अर्थ, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या व्याख्या बघितलेल्या आहेत. त्याच्यानंतर या स्लाइडमध्ये आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती हा घटक बघणार आहोत. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती बघत असताना आता व्याप्ती म्हणजे काय असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. एखाद्या शास्त्राच्या कक्षेत त्या शास्त्रासंबंधी ज्या ज्या गोष्टी येतात त्यास त्या शास्त्राची व्याप्ती म्हणतात. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये सर्वात पहिला मुद्दा येतो की वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. हा पहिला मुद्दा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये येतो. आता वस्तूच्या किंमत निश्चितीचा सिद्धांत बघत असताना सूक्ष्म अर्थशास्त्राचा मुख्य गाभा हा वस्तूच्या किंमत निश्चितीच्या सिद्धांताचा आहे. कोणत्याही वस्तूची किंमत ठरविताना डिमांड ॲनालिसिस आणि सप्लाय ॲनालिसिस, वस्तूची मागणी आणि वस्तूचा पुरवठा या दोन घटकाच्या द्वारे कोणत्याही वस्तूची किंमत ठरविल्या जाते किंवा ठरत असते. आता वस्तूची किंमत ठरत असताना किंवा एखाद्या सेवेची किंमत ठरत असताना, उदाहरणार्थ पेनची किंमत, पेनचे पैशात व्यक्त झालेले मूल्य याला किंमत म्हणतात. अशा अनेक प्रकारच्या वस्तू किंवा सेवा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये आहेत. याच्यामध्ये अन्नधान्य, कापड, मोटारसायकल, सायकल, मोबाईल, संगणक, पेन, पुस्तक, दप्तर अशा कितीतरी हजारो लाखो प्रकारच्या वस्तू अर्थव्यवस्थेमध्ये आहेत. आणि या वस्तूच्या किमती, त्याचं मूल्य कसं ठरविल्या जाते हे आपल्याला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये वस्तूच्या किंमत निश्चितीच्या सिद्धांताच्या द्वारे समजते. म्हणून या ठिकाणी उपभोगाचे सर्वात लहान एकक म्हणजे कुटुंब आणि उत्पादनाचे सर्वात लहान एकक म्हणजे उत्पादन संस्था याचं स्पष्टीकरण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र करत असते. म्हणून मागणी आणि पुरवठा या दोन शक्तीच्या सहाय्यानं कोणत्याही वस्तूची किंमत ही ठरविल्या जाते. मग याच्यामध्ये व्यक्तिगत उपभोक्ते आणि उत्पादकांचे निर्णय एकत्र केल्यास बाजारातील मागणी व पुरवठा समजतो आणि त्यावरून वस्तूच्या किंमत निश्चितीचा अभ्यास हा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये हा पहिला मुद्दा की वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. याच्यामध्ये दोन घटक महत्त्वाचे आहे, डिमांड ॲनालिसिस आणि सप्लाय ॲनालिसिस. मागणी आणि पुरवठा या दोन घटकाच्या सहाय्यानं अर्थशास्त्रामध्ये वस्तूची किंमत निश्चिती होत असते. त्याच्यानंतर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये दुसरा घटक आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये दुसरा घटक आहे तो म्हणजे उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीच्या सिद्धांतामध्ये उत्पादनाचे एकंदरीत 4 घटक आहेत. या 4 घटकाच्या सहाय्यानं अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्न प्राप्त होत असते. मग त्याच्यामध्ये पहिला घटक आहे उत्पादनाचा, उत्पन्न मिळवून देणारा, तो म्हणजे भूमी. दुसरा घटक श्रम, तिसरा घटक भांडवल आणि चौथा घटक संयोजक. हे घटक उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभागी होतात आणि उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभागी झाल्याच्या नंतर या उत्पादन घटकांना मिळणारे जे काही मोबदले आहेत, भूमीला खंड मिळतो, श्रमाला वेतन, भांडवलाला व्याज आणि संयोजकाला नफा, या मोबदल्याची निश्चिती करण्यास
उत्पादनाच्या घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत मदत करत असतात. म्हणून हे चार जे काही घटक आहेत, उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितीच्या सिद्धांतामध्ये जे काही चार घटक आहेत त्याच्यातला सर्वात महत्त्वाचा घटक भूमी हा आहे. निसर्गाने मानवाला दिलेली विनामूल्य देणगी म्हणजे भूमी. या भूमीच्या सहाय्यानं उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. कोणत्याही वस्तूचं उत्पादन करत असताना भूमी हा घटक लागतो. आपल्याला एखादा उद्योग करायचा असेल, व्यवसाय करायचा असेल किंवा कृषीमधून उत्पन्न घ्यायचं असेल तर भूमी हा घटक सर्वात महत्त्वाचा असतो. मग जमिनीच्या पृष्ठभागावर, जमिनीच्या पृष्ठभागाच्या खाली आणि जमिनीच्या पृष्ठभागाच्या वर अवकाशामध्ये असलेली जी काही साधन संपत्ती आहे याला भूमी म्हणतात. मग सूर्यप्रकाश हा सुद्धा भूमीमध्ये येतो, पाणीसुद्धा भूमीमध्ये येते, जमीनसुद्धा भूमीमध्ये येते आणि याला मिळणारा मोबदला जो आहे तो भूमीला खंड मिळतो. रिकार्डो नावाच्या अर्थशास्त्रज्ञानं जो काही खंडाचा आधुनिक सिद्धांत मांडलेला आहे, जमिनीच्या मालकाला मोबदला का मिळतो, हा रिकार्डो या अर्थतज्ञानं अर्थव्यवस्थेमध्ये सांगितलेला आहे. त्याच्यानंतर श्रम हा सुद्धा उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये एक महत्त्वाचा घटक आहे. श्रमिकानं कार्य केलं तरच त्या ठिकाणी उत्पादनाची प्रक्रिया जी आहे ती उत्पादनाची प्रक्रिया व्यवस्थित होते. म्हणून यंत्रासारखं काम करण्याचं जे काही धाडस आहे ते या ठिकाणचा श्रमिक करत असतो. म्हणून श्रमिकाला वेतन प्राप्त होते, मजुरी प्राप्त होते आणि ही मजुरी श्रमिकांच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असते. श्रमिकांची कार्य करण्याची क्षमता कशा पद्धतीची आहे, प्रत्येक श्रमिक या ठिकाणी अर्थव्यवस्थेमध्ये अनेक प्रकारचे श्रमिक आहेत. प्रत्येक श्रमिकाला सारखाच मोबदला या ठिकाणी प्राप्त होत नाही, तर त्याच्या कार्यक्षमतेनुसार श्रमिकाला जो काही मोबदला आहे तो मोबदला प्राप्त होत असतो. म्हणून या ठिकाणी श्रमिक हा घटकसुद्धा महत्त्वाचा आहे. भांडवल हा सुद्धा घटक महत्त्वाचा आहे. भांडवल हा सुद्धा घटक महत्त्वाचा आहे. उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये भांडवल जर असेल तर या भांडवलाच्या सहाय्यानं उत्पादनाची जी काही प्रक्रिया आहे ती उत्पादनाची प्रक्रिया अधिक डेव्हलप करण्याचं काम भांडवलाच्या सहाय्यानं होत असते. म्हणून भांडवलाच्या पोटी जे काही व्याज प्राप्त होते आणि संयोजक, उत्पादनाच्या प्रक्रियेमधला सगळ्यात महत्त्वाचा घटक हा संयोजक आहे. संयोजक या तिन्ही घटकाला, भूमीला, श्रमिकांना आणि भांडवलाला एकत्र करण्याचं काम संयोजक करत असतो. आणि म्हणून संयोजक हा या तिन्ही घटकाला एखाद्या हरेमध्ये, एखाद्या माळेमध्ये जसे फुलं चांगल्या पद्धतीनं गुंफण्याचं काम केले जाते तशा पद्धतीचं संयोजक या तिन्ही घटकाला एकत्र गुंफण्याचं काम संयोजकाचं आहे. म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये सर्वात सक्रिय घटक हा संयोजक आहे. संयोजक नफा प्राप्त करण्याचं काम अर्थव्यवस्थेमध्ये प्राप्त करत असतो. म्हणून उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितीच्या सिद्धांतामध्ये भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक यांना मिळणारे मोबदले अनुक्रमे खंड, वेतन, व्याज व नफा हे मोबदले उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितीच्या सिद्धांतामध्ये असतात. त्याच्यानंतर तिसरा घटक आपल्याला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये दिलेला आहे, तो म्हणजे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. साधन सामग्रीच्या कार्यक्षम वाटपाशी कल्याणाच्या अर्थशास्त्राचा अभ्यास केला जातो. साधन सामग्रीच्या झालेल्या वाटपामुळे संपूर्ण समाजाला महत्तम समाधान कसं प्राप्त होईल आणि या कार्यक्षम वाटपामुळं समाजाचं जास्तीत जास्त आर्थिक कल्याणाचं उद्दिष्ट कसं साध्य होईल हे या ठिकाणी कार्यक्षम अभ्यासामध्ये येते. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या आर्थिक कल्याणामध्ये या ठिकाणी पाकिस्तानी अर्थशास्त्रज्ञ महबूब उल हक्क यांनी एका ठिकाणी सांगितलेलं आहे की उत्पन्नापेक्षा मानवानं केलेली जी काही निवड आहे, उत्पन्नापेक्षा मानवानं केलेली निवड ही सर्वात श्रेष्ठ आहे, असा पाकिस्तानी अर्थशास्त्रज्ञ महबूब उल हक्क यांनी सांगितलेले आहे. ज्ञान आहे, आरोग्य,
स्वच्छ पर्यावरण, राजकीय स्वातंत्र्य, जीवनातील आनंद इत्यादी ज्या काही गोष्टी आहेत, इत्यादी गोष्टी पैशाच्या सहाय्यानं खरेदी करता येत नाही. म्हणून एका ठिकाणी म्हटलं जाते की सर्वत्र सुखी न संतु, सर्व संतूनी रामया, शुभम करोती कल्याणम. म्हणजे आर्थिक कल्याण झालं पाहिजे. मग या ठिकाणी प्रत्येक घटकाला, प्रत्येक व्यक्तीला रोजगार प्राप्त झाला पाहिजे आणि या प्राप्त रोजगाराच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचं जे काही पाठबळ आहे ते पैशाचं पाठबळ आलं पाहिजे. हे या ठिकाणी आर्थिक कल्याणाच्या सिद्धांतामध्ये सांगितलं जाते. आता या ठिकाणी आर्थिक कल्याणाच्या सिद्धांतामध्ये आर्थिक कार्यक्षमतेचा विचार 3 प्रकारे होतो. आर्थिक कार्यक्षमतेचा विचार जो आहे तो आर्थिक कार्यक्षमतेचा विचार 3 प्रकारे केला जातो. आर्थिक कार्यक्षमतेचा विचार 3 प्रकारे करत असताना त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे की उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता. आता उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे उपलब्ध साधनसामग्रीच्या मदतीनं जास्तीत जास्त उत्पादन घडवून आणणे. उदाहरणार्थ व्यवसायात नाविन्यता आणणे, यंत्रसामग्री नवीन वापरणे, नवनवीन यंत्रसामग्री वापरणे, व्यवसायामध्ये प्रगती करणे, शेतीत नवीन बियाणं वापरणे. जी काही टेक्निकल पद्धती आहे ही टेक्निकल पद्धती उत्पादन क्षेत्रामध्ये वापरून या ठिकाणी कार्यक्षमता वाढवणं, या ठिकाणी आर्थिक कार्यक्षमतेच्या विचारामध्ये हा पहिला मुद्दा येतो. दुसरा मुद्दा आहे उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता. आता या उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमतेमध्ये वस्तू व सेवा देताना समाजाने, वस्तू आणि सेवा देताना ती समाजाने वापरली पाहिजे आणि उत्पादित वस्तू व सेवांची लोकांना योग्य पद्धतीनं वितरण झालं पाहिजे. हे उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमतेमध्ये येते. लोकांमध्ये व्यवस्थित त्याचं वाटप झालं पाहिजे, वितरण झालं पाहिजे. हे या ठिकाणी उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमतेवर अवलंबून असते. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा येतो की आर्थिक कार्यक्षमतेचा विचारामध्ये तिसरा मुद्दा आहे एकूण आर्थिक कार्यक्षमता. एकूण आर्थिक कार्यक्षमता म्हणजेच लोकांना सर्वाधिक प्राधान्याने हव्या असणाऱ्या वस्तूंचे उत्पादन होणं. म्हणजे या ठिकाणी एकूण आर्थिक कार्यक्षमतेमध्ये वस्तू आणि सेवांना लोकांना हवा असणारं जे काही वस्तू आहे तो उत्पादन झालं पाहिजे. हे एकूण आर्थिक कार्यक्षमतेमध्ये येते. म्हणून या ठिकाणी आर्थिक कार्यक्षमतेचा विचार हा 3 प्रकारे केला जातो. त्याच्यानंतर आपल्या सिलेबसमध्ये पुढचा एक मुद्दा आहे तो म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची वैशिष्ट्य. आता ही सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची वैशिष्ट्य हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे गुण सांगा, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे वैशिष्ट्य सांगा, असा प्रश्न येतो. त्याच्यामधला पहिला मुद्दा आहे की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या घटकामध्ये, वैशिष्ट्यामध्ये पहिला मुद्दा येतो तो म्हणजे वैयक्तिक घटकांचा अभ्यास. आता वैयक्तिक घटकांचा अभ्यास म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र लहान घटकांच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास करते. मग या ठिकाणी उदाहरणार्थ विशिष्ट कुटुंब, विशिष्ट उत्पादन संस्था आणि विशिष्ट वस्तूची किंमत ही या ठिकाणी वैयक्तिक घटकांच्या अभ्यासामध्ये येते. या ठिकाणी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं अध्ययन करत असताना, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना समुच्चयात्मक सर्व घटकांचा अभ्यास केला जात नाही, तर वैयक्तिक घटकांचाच अभ्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या शाखेमध्ये येतो. म्हणजेच या ठिकाणी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना सूक्ष्म अर्थशास्त्र जंगलाचा अभ्यास करत नाही, तर जंगलातील एका विशिष्ट वृक्षाचा अभ्यास केला जातो. हा वैयक्तिक घटकांच्या अभ्यासामध्ये येतो. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या वैशिष्ट्यामध्ये किंमत सिद्धांत. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये किंमत सिद्धांत, प्राइस थेरी, वस्तू व सेवांची किंमत कशी ठरते हे निश्चित करणारं शास्त्र, अशी व्याख्या जे के मेहता या अर्थशास्त्रज्ञानं केलेली आहे. म्हणजेच किंमत सिद्धांत, वस्तूचं मूल्य, वस्तूची किंमत, मागणी आणि पुरवठ्याच्या सहाय्यानं कोणत्याही वस्तूची किंमत ठरविल्या जाते.
म्हणून या ठिकाणी मूल्य सिद्धांताच्या आधारे मुक्त अर्थव्यवस्थेचं कार्य कसं चालते हे समजून घेण्याचं काम किंमत सिद्धांताच्या द्वारे या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या वैशिष्ट्यामध्ये तिसरं वैशिष्ट्य आहे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं, ते म्हणजे आंशिक समतोल. या ठिकाणी आंशिक या शब्दाचा अर्थ होतो की अतिशय लहान सूक्ष्म भाग, आणि समतोल म्हणजे दोन घटकांमधील संतुलन, म्हणजे त्याला समतोल असं म्हटलं जाते. आंशिक समतोलामध्ये एक उपभोक्ता, एक उत्पादन संस्था, विशिष्ट उद्योग इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांच्या समतोलाचे विश्लेषण केलं जाते. म्हणजे या ठिकाणी आंशिक समतोलामध्ये एका कारखान्यातील कामगारांनी केलेल्या संपामुळे त्या कारखान्याच्या उत्पादनावर व नफ्यावर होणारा परिणाम हा आंशिक समतोलात अभ्यासला जातो. म्हणजे विशिष्ट एकाच घटकाचं अध्ययन, एकाच घटकाचा अभ्यास हा आंशिक समतोलामध्ये केला जातो. तिसरं वैशिष्ट्य या ठिकाणी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं सांगितलेलं आहे, ते म्हणजे विशिष्ट गृहीतकांवर आधारित. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे काही विशिष्ट गृहीतकांवरच आधारित आहेत. मग या ठिकाणी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या सिद्धांताचा अभ्यास करत असताना इतर परिस्थिती कायम या गृहीतकृत्याचा आधार घेऊन सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विवेचनाची सुरुवात झालेली आहे. इतर परिस्थिती कायम या विधानामुळे सिद्धांत सोपा आणि सुटसुटीत करणं हा याचा अर्थ आहे. म्हणजे याच्यामध्ये पूर्ण स्पर्धा, रोजगाराची गतिक्षमता, शुद्ध भांडवलशाही, खाजगी साहस पद्धती, आर्थिक स्वातंत्र्य इत्यादी गृहीतकांच्या आधारे सूक्ष्म सिद्धांतातील सर्व गृहीत आधारित आहेत. मग त्याच्यामध्ये मागणीचा सिद्धांत, उपयोगितेचा सिद्धांत, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत, समसीमांत उपयोगितेचा सिद्धांत, हे सर्व जे काही सिद्धांत आहे हे सर्व सिद्धांत या सिद्धांतामध्ये इतर परिस्थिती कायम हे गृहीत या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र काही विशिष्ट गृहीतकावरच आधारित आहे. सर्व गृहीतकावर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आधारित नाही, तर विशिष्ट गृहीतकावरच सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे आधारित आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या वैशिष्ट्यामध्ये पाचवं वैशिष्ट्य आहे की विभाजन पद्धत. विभाजन पद्धत म्हणजेच मोजणी करणे, वाटणी करणे, डिवायडेशन करणे. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या पाचव्या वैशिष्ट्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहान लहान वैयक्तिक आर्थिक घटकामध्ये विभाजन कसं केलं जाते. अनेक घटक सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये न अभ्यासता फक्त काही मोजक्याच घटकांचा अभ्यास, मोजक्याच घटकांचं विभाजन हे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या विभाजनाच्या पद्धतीमध्ये अभ्यासलं जाते. म्हणजे ज्या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नामधील वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास हा समग्र मागणीमधील वैयक्तिक मागणीचा अभ्यास केला जातो. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचं विभाजन करत असताना, राष्ट्रीय उत्पन्नाचं अभ्यास करत असताना राष्ट्रीय उत्पन्नाच्या द्वारे फक्त एका व्यक्तीच्या उत्पन्नाचं अभ्यास झालं पाहिजे, हे या ठिकाणी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या विभाजनाच्या पद्धतीमध्ये येते. त्याच्यानंतर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या वैशिष्ट्यामध्ये सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं 6वं वैशिष्ट्य आहे की सीमांत तत्वाचा वापर. आता सीमांत तत्व हे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं मुख्य साधन आहे. सीमांत परिमाण म्हणजे एका वाढीव नगामुळे एकूण परिमाणात होणारा बदल. सीमांत तत्वाचा वापर सूक्ष्म बदलांचा परिणाम उत्पादक व उपभोक्त्यांचे आर्थिक निर्णय घेताना केला जातो. म्हणून सीमांत तत्व एका वाढीव नगामुळं एकूण परिमाणात होणारा जो काही बदल आहे हे या ठिकाणी सीमांत तत्वाच्या द्वारे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं 7वं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे बाजार रचनेचे विश्लेषण. आता या बाजार रचनेच्या विश्लेषणामध्ये सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र पूर्ण स्पर्धा, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार या विविध बाजार रचनांचे विश्लेषण करते. म्हणजे अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना बाजारपेठ हा जो काही शब्द आहे
बाजारपेठ म्हणजे नुसती जागा म्हणजे बाजार नाही. एखादी बाजार ज्या ठिकाणी भरतो त्याला बाजार म्हणत नाहीत. या बाजारामध्ये वस्तूची देवाणघेवाण होणं गरजेचं आहे. वस्तूची देवाणघेवाण ज्या ठिकाणी होते त्याला बाजारपेठ असं म्हटलं जाते. आणि या बाजार रचनेचे विश्लेषण, बाजार रचनेचे विश्लेषण कशा पद्धतीनं होते या ठिकाणी पूर्ण स्पर्धा, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार हे विविध बाजारपेठेचे प्रकार जे आहेत ते आपल्याला पुढच्या प्रकरणामध्ये अभ्यासायचेच आहेत. त्याच्यानंतर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची जी काही व्याप्ती आहे ती सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती ही वैयक्तिक घटकापुरती मर्यादित आहे. म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती ही मर्यादित आहे, अमर्याद नाही तर मर्यादित स्वरूपात सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास केला जातो. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती तेजी मंदी, व्यवहार तोल, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या, आर्थिक वृद्धी यासारख्या राष्ट्रव्यापी आर्थिक समस्याशी संबंधित नसून फक्त मर्यादित स्वरूपात एका घटकापुरती सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती ही मर्यादित आहेत. म्हणून ही एकंदरीत सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये जी आहेत ही सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची 8 वैशिष्ट्य या ठिकाणी दिलेली आहेत. धन्यवाद.